नामदेव, तो रिसिव्हर नीट ठेवलाय का बघ जरा. म्हणजे काय? बरोबर हा. टोन पण चालू हा. नीट चेक केलंस ना? होय तर काय महत्वाचा फोन येणार की काय? नाही, सहज सहज. मोबाईलची रेंज असा ना? फुल रेंज असा. तू मला जरा ही फाईल दे, लिंक डेव्हलपर्सची. एक मिनिट हा. अरे बापरे, ती विक्रम साहेबांकडेच राहिली. काय? हो. फाईल अजून त्याच्याकडेच आहे. अरे हे लोक करतात काय? आउटपुट काहीच नाही, पगार मात्र पाहिजे यांना. आत्ता ताबडतोब फाईल आण, मीच बघतो. बरं, लगेच आण. हो हो, येते, घेऊन येते. शुभंकर, नांदेड चाललास कुठे? आधी पेढा खा. पेढा? कसले? प्रश्न विचारू नकोस रे, पेढा खा. नाही नाही, कसलो तो आधी सांगा. सांगणार नाही, पेढा खा. काय हा पेढो? सांगितलं नाही, नाही सांगणार नाही. पेढा खा आणि फाईल आण. झालं तर. आपण कसलो नको. पेढा खा. फाईल आण. बरं बाबा, आणते. शुभंकर, आपण या क्षणाची किती वर्ष वाट पाहिली ना. आणि एका क्षणाने मागच्या सगळ्या वर्षातला सगळा त्रास पुसून टाकला. आपलं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं ना. बदलून नाही शुभ, तर आपलं आयुष्य सुरू झालंय. इतकी वर्ष ते थांबून थिजून गेलं होतं. हो ना. सो व्हॉट आर युअर प्लॅन्स मिसेस प्रधान? आय हॅव गॉट मेनी थिंग्स टू डू. मला बरीच काम आहेत. मी निघू, मला सगळ्यांना गुड न्यूज द्यायची. हा, अगं अगं अगं, पेढे आणलेस पण देणार कोण? सो सॉरी. मस्त आहे ग. आईल्या त्या नमिता प्रधानच्या नादाला लागून होता तो जॉब सोडला आणि आता घरात बसलीये, रिकाम टेकडी, कुचकामी, बिनकामाची, बेरोजगार. अगं हो हो, हा किती विशेषण लावून घेणार आहे स्वतःला. आणि हे किट्या दुखते रे. त्या नमिता प्रधाननी सांगितलं नव्हतं तुला जॉब सोड म्हणून, पण आपणच आता काय बाबा 25 लाख मिळणार आहेत, सोडला जॉब. काय करू यार, ती बाई रोज रिमांडवर घ्यायची मला. टिफिन नेतेस ना, गाडी जरा हळू चालवत जा. हा, नारळाचं पाणी नाही, नारळाच्या पाण्याला काय म्हणायची रे? शहाळ्याचं पाणी. हा, शहाळ्याचं पाणी. आईच्या त्या शहाळ्याच्या डोक्याची मंडई केली होती माझी. पण ती बाई वेडीच होती, आपण कशाला आपला जॉब सोडायचा. रोहन, होते ना माणसाकडून चूक, खातात माती माणसं, माफ करावं रे त्यांना, मोठं व्हावं आयुष्यात. हो ना. हो, हा, मग आता गपचूप घरात बस. माझी मस्त पैकी नोकरी आहे, दोघांचंही भागेल त्यात. ए हॅलो, मी काय घरात बिरात बसणार नाही. हा, जॉब तर मला शोधावाच लागणार. आणि बाय द वे, तुझ्या पगारावर मी का म्हणून जगायचं? काय करायचंय ते कर ना, नाहीतरी भुसाच भरलाय तुझ्या डोक्यात. भुसकून टाके ना रोहन. त्याला भुसा भरलाय माझ्या डोक्यात. आणि काय करायचं ते मी ऑलरेडी ठरवलंय. काय करायचं? हा, गाडी घेऊन जायचं आणि वर्सोव्याच्या खाडीत गळ टाकून बसायचा नोकरीसाठी. इतकं सोपं नाही बरं का ते. हा, कसला हुशार आहेस यार रोहन. तुला कसं कळलं मी गाडी घेऊन जाणार आहे ते? आणि गळ तर मी टाकणारच आहे, फक्त तो टाकणार आहे त्या पलाशला, मला काम दे म्हणून. त्या पलाश म्हणजे त्या डॉक्टर मीराचा नवरा ना? येस, सुप्रसिद्ध अभिनेता पलाश पुरंदरे. हॅलो अश्वत्या, मालू बोलतेय. मालू, तू बाहेरून का फोन केलास? काय झालं? कारण मला जे बोलायचं ते घरून नाही कोणी बोलू देणार.
आईला ना एकटा दुष्यंतच आवडतो, मी नाही आवडत अजिबात. असं नाही बोलायचं. शहाणी की नाही तू. मग तिने मला पैसे का नाही दिले ट्रिपसाठी? असं झालंय होय. कुठे जाणार आहे तुमची ट्रिप? आणि किती पैसे पाहिजेत माझ्या लाडक्या भाचीला? आता मी तुझ्याकडे पैसे मागायला नाही का फोन केला? मला वाईट वाटलं तर मी कोणाला सांगायचं? मलाच सांगायचं. आणि मला माहितीये तू माझ्याकडे पैसे मागायला फोन केला नाहीस, पण सांगायला काय हरकत आहे? आता 1 मिनिट, मी कॉईन टाकते आणि आता पटापट बोलूया आपण, कारण 2च कॉईन होते माझ्याकडे. बर सांग पटकन. माझी ट्रिप ना इंदोर आणि उज्जैनला जाणार आहे. 5,000 रुपये लागणार आहेत. एवढेच ना? तेवढे असतील माझ्या अकाउंटमध्ये. आता तू देशील? म्हणजे काय? नक्की दे. मग मी उद्या किटी आत्याकडे येऊ? मला घर माहिती आहे तिचं. नाही नको, तिकडे नको. तू मला फोन करशील उद्या? बरं, ठेव फोन. ओके, काळजी घे. येस. सदा, हां पत्ता हाच आहे ना रे? अगं कोपऱ्यावर विचारलं नाही का आपण? हीच बिल्डिंग सांगितली. हो, पण शरदनं फोनवर पत्ता सांगितला होता ना, तू नीट लिहून घेतला होतास ना? अगं हो, नीट लिहिलंय. चल चल जाऊया. नमिता, अगं तू इथे बसलीस? अगं तू म्हणालीस म्हणून चिकन विथ आलूची सगळी तयारी करायला घेतली आहे त्या शोभानी, आणि मी पण मदत करणार आहे तुला. चल 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 लवकर. किती कशी आहे माहिती आहे ना अश्विनीला. मग काय गरज आहे तिला तिकडे जायची? कधी कधी ना अगदी लहान मुलीसारखं वागतेस तू नमिता. अगं अश्विनी कितीकडे का गेली आहे ठाऊक आहे ना तुला? तुला समजून घ्यायला हवं नमिता. नमिता, अश्विनीचं जग आपल्या जगापेक्षा खूप वेगळं आहे. अश्विनीने घेतलेला निर्णय तिच्या घरच्यांना झेपणारा नाही, आवडणार नाही. खूप तारेवरची कसरत करावी लागते तिला. हळूहळू होईल ती स्थिर. खूप अवघड आहे हे सगळं. आपणच समजून घ्यायला हवं. आणि आपण म्हणजे तू. कळतंय का तुला वेडाबाई? आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपला आनंद हरवून बसायचा? नो वे. आणि खरं सांगू का तुला, तुला ना काळजी करत बसायची सवय लागली आहे. ती सोडून दे आधी. नमिता, अगं तू आनंदी असशील, शांत असशील तर तर अश्विनी स्थिर चित्त होईल. हो ना? मग आता येणारच किचन मध्ये की? नाही नाही, चिकन विंदालूची तयारी करूया ना आपण. मा, हा पण एक गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. काय झालं? अश्विनी नॉनव्हेज नाही खात. जे सगळं करायचं ते काय फक्त तिच्यासाठी करायचं आणि आम्ही घासफूस खायची? नाही नाही, तसं नाही मा. चला करूया. चल. त्या पलाश बरोबर तुझी एवढी मैत्री कधीपासून झाली ग? मैत्री कसली रे? एकदा नमिताच्या घरी ओळख झाली होती
त्याच्यानंतर सेटवर गेले होते मी. हां, आणि एकदा कॉफी शॉपमध्ये पण भेटलो, एवढंच. आता कोण आलंय? जा ना, उघड ना रोहन प्लीज. तुम्ही या ना. कोण आहे? आई? आई, अहो तुम्ही. हो, थँक्यू वन्स अगेन. आई एम रियली 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 हैप्पी फॉर यू. पक्का ऍक्टर आहेस पलाश. वो तो मैं हूं ही. आणि तुझ्यासारख्या सुंदर मुलीशी बोलायचं असेल तर अगदी सरस्वतीच अवतरत असेल ना. अरे या सरस्वतीला जरा आराम दे. वाव, यू आर बॅक टू नॉर्मल माय डियर. दॅट्स ग्रेट. आता पुढे काय माहिती आहे ना? माहितीये, पार्टी. आणि तीही लवकरात लवकर. अरे पण त्यासाठी तुला वेळ असायला नको का पलाश? अरे आपके लिए तो जान हाजिर है जाने मन. बास बास, त्या जानची अशी एवढी खैरात नको. ती माझ्या मीराजवळ नीट अगदी कडी कुलपात ठेवून दे, कळलं? कळलं कळलं. तू न सांगता मला ऐकू आलं. आता हेच पुन्हा पार्टीत नको सांगूस. आणि सांगून काय उपयोग? शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. ठीक आहे, पार्टी कॅन्सल. ए रागवलास? बरं, पार्टीला वेळेवर ये, कळलं ना? नक्की. पुन्हा एकदा कॉंग्रॅट्स. थँक्स अगेन. कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीवन. आश्चर्य वाटलं ना? हो. आणि तुझ्या इथे आलेले बघून तर खूपच आश्चर्य वाटलेलं असणार. खरं तर या ना तुम्ही, आत या ना. या प्लीज या. मी घेतो सामान. या, इथे बसा. या. बसा ना, थोडा पसारा आहे. बसा. नाही म्हणजे काय झालं, आम्ही स्टेशनला उतरल्यावर शरदला फोन केला होता. त्यांनी सांगितलं की आशू 2-4 दिवस तुझ्याकडे राहणार आहे म्हणून. मग त्याच्याचकडनं तुझा पत्ता घेतला आणि इथे आलो. चालेल ना? अहो चालेल काय, चांगलं गेलं इथे आलात ते. आहेत कुठे आमच्या सुनबाई? ओळख करून देते. सदा, माझा भाऊ. हाय. सॉरी. नमस्कार करते. मा, आता पलाशचा फोन आला होता. हो? आणि पलाशचा फोन कशासाठी आला असेल माहितीये ना तुम्हाला? पार्टीचं म्हणाला असेल ना. निमित्तालाच टेकलेला असतो ग तो. आणि त्यातून ही न्यूज म्हणजे काय बघायलाच नको. मग कधी देतेस पार्टी? कधी काय, आजच रात्री. आजच? का, काय झालं मा? खूप दिवसांनी पूर्वीची नमिता आठवली. यू वर ऑलवेज अ वंडरफुल होस्टेस. लॉनवर पार्ट्या द्यायचीस ना, तेव्हा खूप कौतुक व्हायचं तुझं. इतकं बरं वाटायचं मला. खूप दिवसांनी ती नमिता परत आली असं वाटतं. हो मा, पण आपल्याला असं बसून चालणार नाही. आपल्याला सगळी लिस्ट ब्रशअप करायला लागणार आहे. किती दिवसांनी प्रधान मेन्शन मध्ये एवढी मोठी पार्टी होईल. मा, मी एक काम करते, मी दिशाला फोन करते. शुभंकरचे सगळे कॉन्टॅक्ट तिच्याकडनं घेते. तुम्ही सुद्धा सांगा तुमचे पब्लिशर्स, तुमचं काही सोशल सर्कल, कोणाकोणाला. अगं थांब 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 नमिता. या पार्टीमध्ये फक्त आपल्या घरातले सगळे, अश्विनी आणि फार झालं तर वर्षा. पण आत्ताच आपल्या प्रयत्नांना यश आलंय नमिता. अजून थोडा काळ जाऊ दे ना. तसंही 3 महिने कुठे बोलायचं नसतं असं म्हणतात. त्याच्या मागे फक्त सगळं स्थिर होईपर्यंत गवगवा नको एवढाच हेतू असावा. तो हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे. गवगवा नको, पण आनंद मात्र हवा. चल
आपण तयारीला लागूया. आपल्या बाळासाठीची इवलीशी वेलकम पार्टी आहे. ती तू तुझ्या मनासारखी साजरी कर. आशू ना ऑफिसमध्ये गेली आहे. उशीर होणार आहे आज असं सांगून गेली आहे मला. नाही, काही हरकत नाही. म्हणजे त्या मोठ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट सुद्धा आमची संध्याकाळचीच आहे ना. आम्हाला पण यायला उशीरच होईल ना. चांगलं आहे. आणि काय मग आशू तू आली बघा. आशू तू नमस्कार करते आई. सुखी रहा. मामा अगं तू कशी आलीस? म्हणजे ऑफिसमधून उशिरा येणार होतीस ना ग. लवकर कशी आलीस? नाही, दातार काका म्हणाले की काम फारसं नाही आहे, गेलीस तरी चालेल म्हणून आले. गुड. आई तुम्ही अचानक सगळं ठीक आहे ना? अगं आम्ही मुद्दामूनच कळवलं नव्हतं तुला. प्रमिला म्हणाली आधीच तिच्या खूप रजा झाल्यात, आपण येणार म्हटलं की अजून एक दिवस घरी राहायची, म्हणून मुद्दामूनच नाही कळवलं. नाही, आणि आशूच्याही ऑफिसमध्ये काम असलं की खूप. आता 4 दिवस झाली आहे ती इथे आली आहे, पण ह्या 4 दिवसात ती साधी बाहेर फिरायलाही गेली नाही किंवा ह्या दोघी मिळून शॉपिंगलाही गेल्या नाहीयेत. हो, म्हणजे शरदनं सांगितलं आम्हाला की तू 4-5 दिवस किटीकडे राहणार आहेस म्हणून. तुम्ही तिकडे गेला होता? नाही नाही अगं, त्यांनी फोन केला होता. बरं, ते सगळं जाऊ दे. तू बरी आहेस ना? हो आई. आणि समीरचा फोन बिन येतो की नाही? येतात ना. आई तुम्ही अचानक इथे न कळवता. काही विचारू नकोस बघ. तुझी ती मैत्रीण आहे ना, तिने तिथल्या डॉक्टरांना सांगितलं ना की हा माझा पेशंट आहे म्हणून जालन्याच्या डॉक्टरांनी मुंबईच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि म्हणून आम्ही इथे आलो. ऑपरेशनची सीडी आणि कागदपत्र वगैरे दिली आहेत. संध्याकाळी जाणार होता मी डॉक्टरांकडे. कशी आहे तुझी मैत्रीण? नमिता प्रधानच ना नाव? हो, बरी आहे. अगं देवासारखी धावून आली बघ ती. नाही तर हल्ली कोण कोणाला अशी मदत करते. 4 लाख म्हणजे काय झालं? खरंय बाई, आज त्यांच्यामुळेच मी उभी आहे. देव करो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. त्यांना सांग बाळा, जसे जमतील तसे आम्ही लवकरात लवकर पैसे फेडू. हो, जमतील तसे मी पगारातून पैसे देणार आहे त्यांचे, लवकरात लवकर. तुम्ही गप्पा मारत बसा, मी स्वयंपाक करते. प्रयत्न करते. बापरे, तू स्वयंपाक करणार म्हणजे बोंबला आता. त्याआधी मीच पळतो इथून. आलेच मी. तुलाच खायला